तर नमस्कार. महाराष्ट्रात आई कर्ज योजना त्याचबरोबर अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या अंतर्गत ह्या दोन्ही योजना अद्याप चालूच आहेत. परंतु या दोन्ही योजनेच्या अंतर्गत महाडीबीटी जो पोर्टल आहे म्हणजे तो महाडीबीटी जो पोर्टल आहे त्यावरती काही चेंजेस करण्यात आलेले आहेत. त्यामुळे हा अधिकृत पोर्टल आता थोडा बंद ठेवण्यात आलेला आहे. तर भरपूर साऱ्यांचे मला मेसेज आले होते की हा अधिकृत पोर्टल जो आहे तो आहे. त्याचबरोबर या पोर्टलवरती सध्या काही चेंजेस करण्यात येणार आहेत. त्यासाठी हा पोर्टल बंद ठेवण्यात आलेला आहे. आई कर्ज योजनेच्या अंतर्गत ज्या महिलांना 15 लाखापर्यंतचे लोन दिले जाते त्यासाठी फक्त बिनव्याजी म्हणजे तुम्हाला एकही रुपया व्याज द्यायचं नाही आहे. त्यासाठी तुम्हाला 15 लाख रुपये इतके या योजनेच्या अंतर्गत दिले जातात. परंतु भरपूर साऱ्यांचे प्रश्न होते की व्याज द्यायचे की नाही. व्याज तुम्हाला एकही रुपया द्यायचा नाही आहे. फक्त तुम्ही जे घेतलेली 15 लाख उर्वरित रक्कम आहे तीच तुम्हाला हप्त्याद्वारे तुम्हाला परत करायची आहे. तर बघा महिलांनो, तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण योजना आहे. त्याचबरोबर या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला रेस्टॉरंटसाठी, हॉटेलसाठी, लॉजिंगसाठी आणि त्याचबरोबर टूर्ससाठी कर्ज योजनेच्या अंतर्गत तुम्हाला 15 लाख रुपये इतके दिले जातात, तेही बिनव्याजी. त्यासाठी लागणारे जे डॉक्युमेंट असतील त्याचबरोबर 1 जून ते 15 जूनपर्यंत हे डीबीटी जे पोर्टल आहे सध्या स्थलांतर राहील. म्हणजे हे डीबीटी जे पोर्टल आहे ह्यावरती काय चेंजेस करण्यात आले असता हे पोर्टल सध्या बंदच राहणार आहे. 15 जूनच्या नंतर हे पोर्टल चालू होईल. मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून कळवतोच. परंतु 1 जूनपासून आणि 15 जूनपर्यंत हे पोर्टल सध्या बंदच ठेवण्यात आलेले आहे. बरोबर, आई कर्ज योजना ही महिलांसाठी, व्यवसायासाठी, महिला व्यवसायासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहे. बघा महिलांनो, तुमच्यासाठी सरकारने महत्त्वपूर्ण योजना काढलेली आहे. त्याचबरोबर या योजनेचा तुम्हाला लाभ घेणे खूपच गरजेचं आहे. तुम्हाला 15 लाखापर्यंतचे बिनव्याजी कर्ज दिले जाते. त्याचबरोबर उर्वरित रक्कम फक्त तुम्हाला भरायची आहे. यामध्ये एकही रुपया तुमचा व्याज स्वरूपात घेतला जाणार नाही आहे. तर महाराष्ट्रातील महिलांसाठी हे महत्त्वपूर्ण अपडेट आहे. तर ही जी आत्ता योजनेचे जे महाडीबीटी पोर्टल आहे ते 1 जूनपासून 15 जूनपर्यंत सध्या बंदच आहे. अद्याप या योजनेच्या अंतर्गत किंवा या योजनेच्या पोर्टलवर कोणतेही काम होणार नाही. कारण की महाडीबीटी जे पोर्टल आहे योजनेच्या अंतर्गत, या योजनेच्या अंतर्गत पोर्टल जे आहे त्यावरती काही चेंजेस करण्यात आलेले आहेत. हे चेंजेस लवकरच होतील. हे चेंजेस झाल्याच्या नंतर 15 जूनच्या नंतर हे महाडीबीटी पोर्टलवरती या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला जर फॉर्म भरायचा असेल किंवा या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तो लाभ देखील सुरू होईल. किंवा फॉर्म कसा भरायचा मी मागील व्हिडिओमध्ये देखील तुम्हाला सांगितलं होतं. परंतु मी जेव्हा पोर्टल चालू होईल तुम्हाला 16 जूनला तुम्हाला एक महत्त्वपूर्ण अपडेट देणार आहे. डॉक्युमेंट असो इतर सर्वच अपडेट मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. आई कर्ज योजनेचा ही महत्त्वपूर्ण अपडेट आहे. तुम्हाला 15 जूनपर्यंत थांबायचं आहे. 15 जूनच्या नंतर तुम्ही या सर्व गोष्टी किंवा लागणारे डॉक्युमेंट आहेत या सर्व काढून तुम्हाला या योजनेच्या अंतर्गत लाभ घेता येईल. बघा, रेस्टॉरंट असेल, इतर सर्व उद्योग असतील, तुम्हाला 15 लाखापर्यंतचे कर्ज दिले जाते. ते फक्त तुम्हाला उर्वरित रक्कम जी आहे ते फक्त फेडायची आहे. तर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.